मानाचं स्थान, हृदयातलं स्थान देवेंद्रजींनी पहिल्यापासून दिलं आहे. खडसे जे आमचे नेते होते त्या काळातही त्यांनी देवेंद्रजींना पूर्ण त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातला खडसे साहेबांचा सन्मान हा कधीच कमी झाला नाही. शेवटी पक्ष बदलत राहतात, लोक येत राहतात, लोक जात राहतात. व्यक्तिगत संबंध मात्र देवेंद्रजीचे कुणाचे वाईट नाही. थेट दिल्लीत नव्हतं, तावडे महत्वाची भूमिका बजावत आहेत. मग राज्यात भविष्यात काही पुन्हा वेगळं काही पॅराडाईम शिफ्ट होतं की काही नाही होतो. आपणच अर्थ करताय 100%. शेवटी मी सांगितलं की आमच्या समित्या आहेत, त्या समित्या निर्णय करतं आणि त्यामुळे याचा काही चिंता करायची गरज नाही. अजून अंतिम निर्णय झालेला नाही खडसे प्रवेशावर. हे मी पुन्हा एकदा तुमच्याकडनं तुम्ही वारंवार चुकीचं सांगताय. मी वारंवार तुम्हाला हेच सांगतोय की आमची केंद्रीय प्रवेशाची समिती, राज्य प्रवेशाची समिती या सर्व गोष्टीचा निर्णय करतं. सामनामध्ये एक अग्रलेख आलाय सर, अशोक चव्हाणांच्या बद्दल आहे म्हणून तो प्रश्न. त्यांनी असं लिहिलंय अग्रलेखांनी, संजय राऊतांनी, की दिल्लीत खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या पाया पडले, रडले, की भाजपनं सांगितले की तुम्ही आमच्याकडे नाही आला तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. कितपत खरं आहे? सामनाचे अग्रलेख आजकाल कोणीच वाचत नाही. सर, महायुतीच्या जागावाटपाचं काय? महायुतीच्या जागा आता म्हणजे जवळपास जे काही आमचं चर्चा सुरू आहे अर्ध्या तासामध्ये निर्णय होईल इतका अंतिम झाला आहे. आज अर्धा तास केव्हा आम्ही जेव्हा बसू आमच्या सर्वांचं एकमत झालं आहे. एक बैठक होईल आणि अंतिम होईल. साताऱ्यामध्येही जवळपास निर्णय झाले आहे. लवकरच ते आपल्याला दिसेल. पण सर, टीका अशी केली जाते राजे समर्थकांकडून की 7 ते 8 भाजपच्या देशभरातल्या यादी आल्या, मग महाराजांचं नाव नाहीये, त्यामुळे तो प्रश्नचिन्ह आहे. बाकी आहे की जसे जसे टप्पे समोर चालले आहेत, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, आता ठाणे, पालघर, रत्नागिरी शेवट टप्प्यात आहे, सातारा उशीर आहे. जसे जसे टप्पे येतील तसं समोर समोर जाऊ. काही ठिकाणी त्यांचे रिझर्वेशन होते, काही ठिकाणी अजितदादाचं म्हणणं होतं, काही ठिकाणी एकनाथजीचं म्हणणं होतं. आता आम्ही तसं तसं पुढे जातो आणि एकच फॉर्म्युला आहे. 45 प्लॉट जिंकण्याकरता महायुती आपसात चर्चा करून मी स्वतः देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा चर्चा करतो आहे आणि कुठली सीट अशी नाही, भाजपची असो, शिवसेनेची असो की अजितदादाकडली असो, आम्ही एकमताने ठरवत नाहीये. सर्व सीट आम्ही एकमताने ठरवतो आहे आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आमच्या जागेला निर्णय करतं. बाकी त्यांचे निर्णय त्यांना करायचे, पण जिंकण्याकरता जे जे काही करावं लागेल ते आम्ही करतोय. शिवसेनेची काल पक्षांतर्गत बैठक झाली आमदारांची, मंत्र्यांची. एकदम प्रचंड म्हणजे त्यामध्ये रोष व्यक्त केला गेले. आपल्या जागा काढून घेतल्या जातात, आपलं तिकीट कापलं जातंय, आता मागे घ्यायचे नाही, आक्रमक राहायचंय. नेमकं काय? मी तुम्हाला वारंवार सांगतो की एकनाथजी सोबत 13 खासदार आले, 13पेक्षा जास्त सीट लढतात आहे. कुठेही एकनाथजी अन्याय होत नाही आहे. अजितदादा 42 आमदार त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे 6 सीट जवळपास जात आहे, 6 सीट ज्या काही होतील, पण त्यांचा मान सन्मानच राहील अशी भाजपाची भूमिका आहे. त्यांच्या कुठल्याही पक्षांतर्गत विषयामध्ये आम्ही नाही आहे. पण शेवटी महायुतीमध्ये जिंकण्यासाठी आम्ही सारे बसून काम करतो आहे. कोणी कोणावर अतिक्रमण करत नाही. आमच्या इकडल्या 4 सीट बदलल्या आहेत, याचा अर्थ एकनाथ शिंदेनी बदलल्या आहेत, त्यांच्याकडे आम्ही बदलल्या आहेत असं नाही आहे. आपसात बसून महायुती जिंकण्याकरता त्यांचं आमचं सजेशन मात्र घेणे हे आम्ही महायुतीमध्ये अभिप्रेत आहे. आम्ही 13ही पक्षाला सोबत घेतोय. प्रदेशाध्यक्ष जळगावचा एक निर्णय, जर खडसे आले तर महाजन वर्सेस खडसे हा वाद आता नवीन नाहीये. आता तर राष्ट्रवादीत गेल्यावर अधिक वाद झाला होता, तो वाद पुन्हा उफाळेल, भाजपला फटका बसेल या वादाचा. पक्षामध्ये कुणी आल्यानंतर एक परिवार असतो, नंतर परिवारात कुठले भांडणं होत नाही. बारामतीचा एक प्रश्न आहे, त्यांना खूप त्रास होत होता पक्षामध्ये असताना, भाजपकडनं अनेकदा त्रास दिला गेला होता. मात्र आता पुन्हा एकदा पक्षप्रवेश करत जयंत पाटलाच्या पक्षामध्ये एवढे वाद झाले आहेत की राष्ट्रवादी 2 भागात तुटलेली आहे. बारामतीचा एक प्रश्न आहे, विजय शिवतारे अपक्ष लढण्यावर ठाम होते. आम्ही शेवटपर्यंत त्यांचे प्रचार दौरे केले, 5 लाख मतं, पण असं काय भाजपनं किंवा फडणवीसांनी टॉनिक दिले की त्यांनी माघार घेतली? देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा तिघांनी मिळून शेवटी एखाद्या कार्यकर्त्याच्या मनात काही कन्फ्युजन निर्माण झालं असेल, ते कन्फ्युजन काढणे आमची जबाबदारी असतं. शेवटी सर्वांना सोबत घेणं ही महायुतीची जबाबदारी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्याला वलय आहे आणि शिवतारे सुद्धा एक जबाबदार नेते आहेत, त्यांना सोबत घेणं हे महायुतीचं काम आहे. सागर बंगल्यावरील तक्रार निवारण केंद्रावरचा लोड कधी कमी होणार? नाही, असं काही लोड वगैरे नाही आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते 5 वर्ष राज्याचे, त्यांचे सर्वांचे संबंध आहेत. एक राज्याचे अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता म्हणून देवेंद्रजीकडे पाहिलं जातं.
अष्टपैलू कर्तृत्व त्यांचं आहे, म्हणून त्यांना मान आहे. एकनाथजी आणि अजितदादा बसतात आणि गैरसमज दूर करतात. काही लोकांचे भाजपचेही गैरसमज असतात, ते अजितदादा कधी कधी समजावतात. काही ठिकाणी एकनाथजी समजवतो, काही ठिकाणी आम्ही समजवतो. शेवटी महायुती आहे. सर, वंचितचा एक प्रश्न आहे. सगळ्या जागा वाटप झालं, सगळं झालं, ऐन टायमाला असं काय महाविकास आघाडीत झालं असावं की त्यांना प्रेस घेऊन स्वतःची उमेदवारी डिक्लेअर करावी लागली? काँग्रेस पार्टी ही नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून जर विचार केला तर काँग्रेस पार्टी नेहमी आंबेडकर विरोधी राहिलेली आहे. भंडारा आणि मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्याचं पाप काँग्रेसने केलं आहे आणि प्रकाश आंबेडकरजींना राजकारणामध्ये स्तर्यता येऊ नये, प्रकाश आंबेडकरजी एस्टॅब्लिश होऊ नये याकरता काँग्रेसचा नेहमी प्रयत्न राहतो. काँग्रेस हा विचार करतं की प्रकाश आंबेडकरजी जर त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झाले तर आम्हाला थ्रेट होईल. शेवटी प्रकाश आंबेडकरजीला मानणारा एक वर्ग आहे. काँग्रेसला वाटतं की प्रकाश आंबेडकरजी मोठे झाले तर आमच्यापासून हा वर्ग दूर जाईल आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी नेहमी आंबेडकर परिवारावर अन्याय करते. थँक्यू. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. महायुती जिंकावी म्हणून आम्ही एकत्र काम करतोय. प्रत्येकाला त्यांच्या जागांचं जे वाटप झालेलं आहे ते योग्यच झालेलं आहे. कुणाचीही नाराजी यामध्ये येत नाही आणि देवेंद्र फडणवीस हे अष्टपैलू नेते आहेत. ते सगळ्यांची नाराजी दूर करतात. त्याचबरोबर खडसेंच्या